लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात। आज मी तुमच्यासाठी लातूरच्या एकदम प्राइम लोकेशनवर आणि या मेन हायवे रोड पासून फक्त 50 मीटर आतमध्ये असलेला 3 BHK हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो आहे। आता आपण सध्या लातूर ते नांदेड रोडवर गरुड चौकापासून 100 मीटर पुढे उभे आहेत। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी हॉटेल DK बार अँड रेस्टॉरंट आहे। त्याच्या एकदम समोरच्या बाजूने जाणारा हा रोड डायरेक्ट आपल्या रो हाऊसकडे जातो। या रोडची साईज 20 फूट आहे आणि रो हाऊसच्या आजूबाजूला असलेली आपण संपूर्ण वस्ती सुद्धा पाहू शकतात। मेन रोड पासून 50 मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक मंदिर आपण पाहू शकतात। या मंदिराच्या या बाजूने जाणारा रस्ता डायरेक्ट आपल्या रो हाऊसकडे जातो। मेन रोड पासून सरळ आल्यानंतर दुसऱ्या गल्लीमध्ये आपला रो हाऊस आहे। ही संपूर्ण ओपन लोकांची वस्ती असून या ठिकाणी अतिशय शांत, सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसर सुद्धा आहे। या ठिकाणी सर्व सुशिक्षित, नोकरदार आणि व्यापारी लोक राहतात। आता आपण जो रो हाऊस पाहणार आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत। या ठिकाणी पलीकडून दुसरा रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे। समोरील आपण हा रो हाऊस पूर्णपणे पाहून घ्या। या रो हाऊसच्या समोरच्या बाजूला हा 20 फूट साईजचा रोड आहे, तसंच नालीची सुद्धा सुविधा बनवली आहे। या रो हाऊसला बाहेरून सुद्धा खूपच सुंदर बनवलं आहे। आता आपण हा रो हाऊस मधल्या बाजूने कसा आहे ते पूर्णपणे पाहणार आहेत। या रो हाऊसच्या मेन एंट्रीला मोठेसं गेट बसवण्यात आलं आहे। या संपूर्ण सोसायटीमध्ये पाण्यासाठी एक कॉमन बोरवेल आहे। त्या बोरवेलचा या ठिकाणी नळ सुद्धा आपण पाहू शकतात। या ठिकाणी रो हाऊसच्या समोरच्या बाजूला सुंदर असं झाड सुद्धा आहे। गेट मधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी पार्किंग एरिया आहे। या बाजूने आपली घरामध्ये एंट्री होते आणि या बाजूने आपण वरच्या मजल्यावर जाऊ शकतो। आता आपली एंट्री या घराच्या हॉलमध्ये झाली आहे। हॉलची साईज एकदम मोठी असून हॉलच्या भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। तसंच खालच्या बाजूला एकदम सुंदर अशी टाइल्स सुद्धा बसवण्यात आली आहे। वरच्या बाजूला POP करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। या घराचा प्लॉट एरिया आहे 650 स्क्वेअर फूट असून बिल्टअप एरिया आहे 1170 स्क्वेअर फूट आहे। हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। टीव्ही साठी आणि सोफा सेटसाठी सेपरेट पॉईंट सुद्धा आहेत। हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपण या घरामधील पहिली बेडरूम पाहू शकतात। या बेडरूम मध्ये कलर सुद्धा एकदम छान दिला आहे। तसंच वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी लेंटेन सुद्धा आहे। या बेडरूमच्या एकदम समोरच्या बाजूलाच या घरामधील कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। बाथरूमच्या समोरच्या बाजूला एक वॉश बेसिन बसवण्यात आला आहे। तसंच या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीच्या वर टाइल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। या बाजूला या रो हाऊस मधील किचन आहे। किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून किचन मध्ये सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवला आहे। या बाजूला फ्रीज आणि देवघरसाठी सुद्धा पॉईंट दिला आहे। किचन मधील सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन आहे। किचन मध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठी खिडकी तसंच एक युटिलिटी एरिया आहे। या युटिलिटी एरियामध्ये आपण धुणी व भांडे धुवू शकतो। या युटिलिटी एरियाला वरच्या बाजूने पूर्णपणे ओपन स्पेस दिला आहे। आता आपण या रो हाऊसचा फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपण वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या मोठ्याशा पायऱ्या पाहू शकतात। पायऱ्यांवरून वर येताच या ठिकाणी आपल्याला या मजल्यावरील कॉमन टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते। या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूमला खूप सुंदर आणि एकदम आकर्षक बनवण्यात आला आहे। या बाजूला आपण या रो हाऊस मधील दुसरी बेडरूम पाहू शकतात। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्याची खिडकी दिली आहे। या बेडरूमच्या पाठीमागच्या बाजूला एक मोठ्याची बाल्कनी दिली आहे। याचा व्हेंटिलेशनसाठी आपल्याला पूर्णपणे वापर होईल, तसंच आपल्या फायद्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। या बेडरूम मधील सामान ठेवण्यासाठी या बाजूला एक लेंटेन सुद्धा दिला आहे। या बेडरूमच्या एकदम समोरच या रो हाऊस मधील तिसरी बेडरूम आहे। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये सुंदर अशी टाइल्स, सुंदर असा कलर, तसंच व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आणि एक बाल्कनी सुद्धा आहे। या रो हाऊस पासून लातूर ते नांदेड जाणारा रोड हा फक्त 50 मीटर अंतरावर आहे। तसंच गरुड चौक फक्त 100 मीटर अंतरावर आहे आणि स्वामी विवेकानंद चौक फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे। हे रो हाऊस अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे। या बेडरूमच्या समोरच्या बाजूला असलेली आपण बाल्कनी सुद्धा या ठिकाणाहून पूर्णपणे पाहून घ्या। या सुद्धा बाल्कनीची साईज एकदम मोठी आहे। तसंच बाल्कनीमधून आपण समोरचा पूर्ण एरिया सुद्धा पाहू शकतात। आपल्यापैकी ज्यांना कुणाला लातूरच्या एकदम प्राइम लोकेशनवर मेन रोड पासून एकदम जवळ आणि एकदम VIP वस्तीमध्ये खूपच सुंदर आणि एकदम चांगला 3 BHK रो हाऊस विकत घ्यायचा आहे, त्यांनी हा रो हाऊस लवकरात लवकर विकत घ्या, संधी सोडू नका। या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, या रो हाऊसची किंमत आणि या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण पाहू शकतात। या प्रॉपर्टीचा पूर्ण पत्ता म्हणजेच गोविंद धाम सोसायटी, गरुड चौकापासून एकदम जवळ, नांदेड रोड पासून सुद्धा एकदम जवळ, लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। असाच एक नवीन आणि दमदार व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।